नीट आणि इतर परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगलीत केलाय. परीक्षेतील त्रुटी दूर करून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली असून निकालही जाहीर झालेत. प्रवेश प्रक्रियेतील कॅप राऊंड सुरू असताना या विषयावर आंदोलन करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचं त्यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील म्हणाले, परीक्षा प्रक्रियेत ज्या काही त्रुटी आढळल्या होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलली. पेपर फुटी प्रकरणातील दोषींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू आहे. प्रत्येक विषयाचं राजकारण केल्यामुळे देशाची आणि समाजाची प्रतिमा खराब होत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर करणं योग्य नाही. देशाच्या प्रतिमेचाही विचार केला पाहिजे असं ते म्हणाले. संसदेचे अधिवेशन विस्कळीत करण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप केलाय. महत्त्वाच्या विधेयकावरून चर्चा होऊ नये यासाठी विरोधकांकडून सातत्याने गोंधळ घातला जातोय. मात्र या प्रकरणात दोषींवर कारवाई सुरू असून परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. या विषयावर राजकारण केलं जातंय. हे राजकारण विरोधकांनी थांबवलं पाहिजे. लोकसभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संपूर्ण सत्य देशासमोर येईल असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केलाय. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस होत असताना जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलाय. धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ सुरू असून चांदोली धरणात 25 टीएमसी तर कोयना धरणात 66 टीएमसी पाणीसाठा झालाय. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. कर्नाटकातील अलमट्टी धरणात 101.37 टीएमसी म्हणजेच 82% पाणीसाठा झालाय. त्यामुळे बुधवारी 42,500 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. अलमट्टी धरणाची पूर्ण जलसाठा पातळी 519.60 मीटर आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीनुसार अलमट्टी धरण व्यवस्थापनाने पाणी पातळी ठेवावी अशी विनंती सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार अलमट्टी धरण व्यवस्थापनाने सायंकाळी 6 वाजता धरणात 29,500 क्युसेक पाण्याची आवक सुरू असताना 42,500 क्युसेकने विसर्ग सुरू केला. त्यामुळे धरणातील पाणी पातळी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. कोयनेत 24 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात सायंकाळी 65.80 टीएमसी पाणीसाठा झालाय. चांदोली धरण क्षेत्रात 41 मिलीमीटर पाऊस झालाय. धरणात 24.85 टीएमसी पाणीसाठा झाला असून कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक 14.3 मिलीमीटर पाऊस झालाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. वाळवा तहसील कार्यालयातील कामकाजावर भाष्य करताना वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही अशी खंत व्यक्त करत आमदार जयंत पाटील यांनी महसूल यंत्रणेला पारदर्शकपणे काम करण्याचं आवाहन केलंय. सामान्य नागरिकांना महसूल विभागातील कामांसाठी होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावं असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि तहसील कार्यालय वाळवा ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की सामान्य नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे असतात. मात्र मधल्या अडथळ्यांमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. कोणते काम कधी आणि कोण करणार याची माहिती नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी पारदर्शक, लोकाभिमुख आणि वेळेत सेवा देणारी कार्यपद्धती अवलंबावी. ते पुढे म्हणाले की वाळवा हा सुजान तालुका असून येथे पारदर्शक प्रशासनाचा आग्रह धरणारे अनेक दिग्गज व्यक्ती होऊन गेल्या. त्यामुळे या तालुक्याला गृहीत धरून काम करू नये. हा तालुका भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या जनतेचा असून प्रशासनाने नागरिकांचा विश्वास जपला पाहिजे. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा असं आवाहन करत नागरिकांना अडचणी येत असल्यास संबंधितांची नावे घेण्यासही मागेपुढे पाहू नका असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून नागरिकांना बजावण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांच्या निषेधार्थ कुपवाड शहर आणि परिसर संघर्ष समितीच्या वतीने शहरातील सोसायटी चौकात आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. अन्यायकारक वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने रद्द करून घरपट्टी आकारणी फेरविचार करावा या प्रमुख मागणीसाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी आशुतोष धोत्रे, दाऊद मुजावर,
गोरख वनखंडे आणि तानाजी गडदे यांनी उपोषण सुरू केले। यावेळी बोलताना कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक रासकर आणि मुस्ताक रंगरेज म्हणाले की उपोषणास दिवसभरात महापालिका क्षेत्रातून वाढता पाठिंबा मिळत आला आहे। महागाई, बेरोजगारी, वाढता जीवनावश्यक खर्च आणि आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच संकटात आहे। अशा परिस्थितीत महापालिकेने घरपट्टीत केलेली मोठी वाढ नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी असून सामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत करणारी आहे। त्यामुळे लोकहिताचा विचार करून वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महापालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांमुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। वाढीव घरपट्टी रद्द करून नव्याने फेरआढावा घेत न्याय कर रचना लागू करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। उपोषणस्थळी उद्योजक अण्णासाहेब उपाध्याय, सतीश साखळकर, संजय बजाज, पद्माकर जगदाळे, बजरंग पाटील तसेच नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, राजेश नाईक, उत्तमराव कांबळे, अमोल पाटील, सूरज कासलीकर, सलीम मुजावर यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय। सांगली शहर आणि परिसरात गेल्या 2 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे सांगली शहरातील उपनगरांची दैना उडाली आहे। पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते। महापालिकेने तातडीने मुर्मीकरण करावे अशी मागणी आता होऊ लागली आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहर आणि परिसरात पाऊस पडत आहे, त्यामुळे शहरातील शामराव नगर विस्तारित भाग, संजय नगरमधील विस्तारित भाग, हरिपूर रोडवरील विस्तारित भागासह अनेक उपनगरातील रस्ते चिखलमय झालेत। चिखलामुळे वाहनांची घसरण होत असून काही ठिकाणी नागरिकांना पायी चालणंही अवघड झाले। उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती आणि मुर्मीकरणाची कामे वेळेत न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान जिल्ह्यात सकाळपासून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या। शिराळा तालुक्यात पावसाचा जोर अधिक राहिला तर आटपाडीतही समाधानकारक पाऊस झाला। वाळवा, पलूस, मिरज आणि कडेगाव तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली। काही गावात सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र होतं। पावसामुळे शेतातील ओलावा वाढला असून पेरणीनंतरच्या पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झालंय। दिल्ली येथे आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सांगलीतील जंतर मंतर बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवारपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। या बैठकीस उमेश देशमुख, विकास मगदूम, सतीश साखळकर, अजित सूर्यवंशी, डॉक्टर नंदा पाटील, किशोर केदारी, प्राध्यापक वंदना साबळे, डॉक्टर किसनराव साबळे, तुळशीराम गळवे आदी जण उपस्थित होते। सोनम वांगचूक आणि विद्यार्थी कार्यकर्ते नेहा बोरा, आयशी घोष, आदर्श साजी आणि त्यांचे साथीदार यांनी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं। सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी 21 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला केला। कोवळ्या पोरांना क्रूरपणे मारहाण केली, मुलींना सुद्धा सोडलं नाही। नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळे आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागली असल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। याला संपूर्ण प्रकाराला व्यवस्था जबाबदार आहे आणि ही व्यवस्था सांभाळण्याचं काम राजकीय नेतृत्व करत असतं। त्यामुळे अशा गंभीर घटनेची दखल घेऊन आणि राजकीय जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून असलेल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सांगली ते कुमटा फाटा या अतिशय वर्दळीच्या मार्गाच्या सिमेंट कॉन्क्रीट चौपदरीकरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। यामुळे सांगलीहून तासगावकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। माधवनगर बुधगावपासून कौलापूरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला वाहनधारकांना सामोरं जावं लागतंय। या मार्गावर रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसत आहे। महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गालाही याचा फटका बसतोय। अनेक वाहनधारक चुकीच्या पद्धतीने वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण होते। यामुळे हे रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत। शिंदे शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीने आयोजित सिंदूर महारक्तदान यात्रा पर्व 2 चे आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 6 ऑगस्ट रोजी सांगली येथून शिवसेना क्रीडा सेनेचे 1000 पैलवान दिल्ली येथील आर्मी कॅम्प येथे रक्तदान करण्यासाठी रवाना होणार आहेत। 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी 1000 पैलवान रक्तदान करून सलग दुसऱ्यांदा इतिहास घडवणार आहेत। राज्याचे क्रीडा सेना प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ऐतिहासिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती चंद्रहार पाटील फाउंडेशनचे शुभम तावदरकर यांनी दिली आहे।
मागील वर्षी भारतीय सैनिकांसाठी चंद्रहार पाटील यांनी ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करून सिंदूर महारक्तदान शिबिराचा ऐतिहासिक उपक्रम राबवणारा सांगली जिल्हा देशात अव्वल ठरला. आर्मी कमांड हॉस्पिटल जम्मू, आर्मी कमांड हॉस्पिटल उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल श्रीनगर या ठिकाणी सिंदूर महारक्तदान शिबिर संपन्न झालं. याही वर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. कवठेमंकाळ तालुक्यातील अलकुड यमने प्रथम तर मळणगावने द्वितीय क्रमांक पटकावला. अध्यक्षा संगीता पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी निकाल जाहीर केलाय. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या वतीने या स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. शासन निर्णयातील सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हास्तरीय तपासणी समितीने पात्र ग्रामपंचायतींचे काटेकोर मूल्यमापन केलं होतं. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत कवठेमंकाळ तालुक्यातील अलकुड यम ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर याच तालुक्यातील मळणगाव ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक आणि जत तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक प्राप्त केलाय. तिन्ही गावांना अनुक्रमे 6 लाख, 4 लाख आणि 3 लाख रुपयांचं बक्षीस मिळालंय. मुख्य पुरस्कारांव्यतिरिक्त स्वच्छता आणि पाणी व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 50,000 रकमेचे विशेष श्रेणीतील पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. यामध्ये पलूस तालुक्यातील सांडगेवाडी ग्रामपंचायतीला घनकचरा, सांडपाणी आणि मैला गाळ व्यवस्थापनासाठीचा प्रतिष्ठित वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त झालाय. शिराळा तालुक्यातील मांगले ग्रामपंचायतीने पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनात बाजी मारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळवला, तर शौचालय व्यवस्थापनात आदर्श काम केल्याबद्दल तासगाव तालुक्यातील वलगवडे ग्रामपंचायतीला आबासाहेब खेडकर पुरस्कार जाहीर झालाय. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. कार्यक्रमात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी, माजी मंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, नगरसेवक अशोक मासाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार इद्रिस नाईकवाडी म्हणाले की अजितदादा पवार हे वक्तशीर, स्पष्ट वक्ते आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते. काम होणार नसेल तर ते स्पष्टपणे सांगत आणि कोणालाही खोटी आश्वासने देत नसत. त्यांच्या कार्यशैलीची आठवण महाराष्ट्र कायम जपेल. आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे आणि प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनीही अजितदादांच्या नेतृत्व गुणांबरोबरच त्यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतींच्या आठवणींना उजाळा दिलाय. कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. यावेळी शेखर इनामदार, उपमहापौर गजानन मगदूम, सभापती अतुल माने, हर्षवर्धन पाटील, संतोष पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, हनुमंत पवार, शेखर माने, स्नेहल सावंत, साक्षी बोरगावे, उत्कर्ष खाडे, योगेंद्र थोरात, करण जामदार, सागर खंडागळे, मनोज सरगर, राधिका हारगे आदी जण उपस्थित होते.